एम-पी-एस-सीच्या सर्व परीक्षेसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे. जोडस्तंभालेखात राहुल, निकिता व विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण ह्या आयतालेखामध्ये किंवा जोडस्तंभालेखामध्ये दिलेले आहेत. या ठिकाणी पहिला आहे विकास, मध्ये आहे निकिता आणि शेवटी राहुल आहे. या ठिकाणी कुणाचे गुण स्तंभ उंच आहेत, कुणाचे गुण कमी आहेत, त्यावरून आपण कुणाचे गुण कोणापेक्षा जास्त आहेत कमी आहेत लगेच सांगू शकतो. या ठिकाणी चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे विधान बरोबर नाही. आकृतीमध्ये पहा. चाचणी मालिकेत विकासने राहुल व निकितापेक्षा कमी गुण मिळवले, हेही विधान बरोबर नाही. चाचणी मालिकेत निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळवले नाहीत. आकृती पहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. 4 नंबरचा प्रश्न मात्र या ठिकाणी चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळवले आहेत. विकासपेक्षा कमी गुण मिळवलेत हा विकास आहे पहिला, आणि निकिता आणि राहुलनं कमी गुण मिळवलेले आहेत. ओके. इथंही विकासपेक्षा निकिता कमी गुणांची आहे. इथे विकासपेक्षा राहुल कमी गुणांचा आहे. त्यामुळं याचा अचूक पर्याय नंबर 4 आहे. चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळवलेत. ओके. धन्यवाद.